नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जर तुमची 12वी झालेली आहे आणि जर तुम्हाला सरकारी परमनंट जॉब हवा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण नुकतेच महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठीची जाहिरात आलेली आहे. बंपर अशी भरती आहे. तब्बल 17,471 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. पगार पण चांगला आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो, कुठे अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असेल, परीक्षा शुल्क काय असणार आहे, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 साठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. बंपर अशी वॅकन्सी आहे. या ठिकाणी आपण अप्लाय करू शकता. पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव पोलीस बल, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई सारख्या काही महत्वपूर्ण पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे. तब्बल 17,471 पदांसाठीची ही वॅकन्सीज आहे. जर आपल्याला 2024 मध्ये एक चांगला सरकारी जॉब पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता. अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. कोणत्याही ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. यानंतर वयोमर्यादा जर बघितली तर किमान आपलं 18 वर्ष वय असणं आवश्यक आहे आणि कमाल 28 वर्ष वय असणं आवश्यक आहे. यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे ऍज पर गव्हर्नमेंट रूलनुसार. अर्ज जे आपले सुरू होत आहे 5 मार्च 2024 पासून आपण अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 31 मार्च 2024 इतकी असणार आहे. निवड जी आपली आहे टेस्ट आणि मुलाखती या अशा 2 वेगवेगळ्या माध्यमातून आपली निवड होणार आहे आणि त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आपल्याला बोलवण्यात येईल. यामध्ये तुमचं जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्याला वेबसाईटवरती बघायला मिळेल. नंतर मित्रांनो, पोलीस भरती मैदान चाचणी तारीख अजून आपल्याकडे उपलब्ध नाहीये. ज्यावेळेस ती उपलब्ध होईल त्यावेळेस आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल. यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेचं जे प्रवेश पत्र आहे त्याचं जी तारीख आहे ती 7 दिवस आधी आपल्याला कळवण्यात येईल. अधिकृत संकेतस्थळ जर बघितलं तर www.mahapolice.government.in या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता जर आपली 12वी झालेली आहे आणि पोलीस खात्यामध्ये जॉब करण्याची आपली इच्छा आहे तर हा जॉब आपल्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. कारण 17,417 इतकी खूप मोठी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. पगार जर आपण बघितला तर 5,200 ते 20,200 इतका बेसिक पगार आपल्याला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी अलाउन्सेस पण आपल्याला मिळणार आहे. आणि परीक्षा फी जर बघितली, परीक्षा शुल्क, तर जे ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 450 रुपये इतकं शुल्क असणार आहे. तर मागासवर्गीय जे आपले उमेदवार आहे, कॅन्डिडेट आहे, त्यांच्यासाठी मात्र 350 इतकी परीक्षा शुल्क असणार आहे. नंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया जसं आपण वरती बघितलं, अगोदर आपली फिजिकल टेस्ट होईल, त्यानंतर रिटर्न एक्झाम होणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर आपलं सिलेक्शन, फायनल जे सिलेक्शन आहे, फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती बनणार आहे. पोलीस भरती 2024चा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सचे 25 क्वेश्चन आपल्याला विचारले जातील. आयक्यू टेस्ट वरती, अर्थमॅटिक अँड लॉजिकल रिझनिंग वरती आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातील आणि त्याच व्यतिरिक्त मराठी ग्रामरचे 25 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण 17,417 ही खूप मोठी बंपर भरती आहे आणि आपल्यासाठी 2024ला ही एक चांगली संधी असणार आहे. नंतर मित्रांनो, जे पण आपल्याकडे काही जर एक्सपिरियन्स असेल तर आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि जर आपल्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी पण आपण ऍज अ फ्रेशर म्हणून या ठिकाणी अप्लाय करू शकता. अर्ज करण्यापूर्वी आपण नोटिफिकेशन पूर्णपणे काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे. जर आपला अर्ज अपूर्ण राहिला तर आपल्याला अपात्र ठरवण्यात येईल आणि जी अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यांचं जे संकेतस्थळ आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024 mahaIT.org या संकेतस्थळावरती जाऊन आपण चेक करू शकता.
अधिकृत जी वेबसाईट आहे, आपल्याला अर्ज करायची जी वेबसाईट आहे ती www.mahapolice.government.in या संकेतस्थळावरती जाऊन आपण अर्ज करू शकता। आता टोटल व्हॅकन्सी किती असणार आहे, कॅटेगरी वाईज किती व्हॅकन्सी असणार आहे, जिल्हानिहाय किती व्हॅकन्सी असणार आहे ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जे अधिकृत संकेतस्थळ आहे www.mahapolice.government.in या संकेतस्थळावरती जायचं आहे। या संकेतस्थळावरती गेल्यावरती आपल्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल। यानंतर आपल्याला पोलीस भरती पोलीस कॉर्नर यावरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये पोलीस भरती हा जो ऑप्शन आहे, या ठिकाणी पोलीस भरती ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पोलीस भरतीवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी रिक्त पदे घटकनिहाय किती रिक्त पदे आहे म्हणजे जिल्हानिहाय किती रिक्त पद आहे हे आपण बघू शकतो। जसं मुंबई मध्ये किती रिक्त पद आहे, ठाण्यामध्ये किती रिक्त पद आहे, हिंगोलीसाठी किती रिक्त पद आहे ते आपण इथे चेक करू शकतो। जसं घटकनिहाय रिक्त पदावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक असं पेज ओपन होईल। यामध्ये पोलीस शिपाई रिक्त पदे, पोलीस शिपाई चालक रिक्त पदे, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त पदे, बॅट्समन पोलीस शिपाई रिक्त पदे, कारागृह शिपाई चालक रिक्त पदे आपण चेक करू शकतो। यामध्ये पोलीस शिपाई रिक्त पदेवरती आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल आणि ह्या पेज ओपन झाल्यावरती आपण इथे चेक करू शकतो की टोटल बृहमुंबई, ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा भाईंदर हे घटक जे दिलेले आहे यांच्यामध्ये टोटल किती रिक्त पद आहे। जसं बृहमुंबईमध्ये 2572 टोटल पद आहे, नवी मुंबईसाठी या ठिकाणी 185 पद आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये किती पद आहे, रिक्त पदे आहे पोलीस शिपाई या पदाकरता तर आपण हे चेक करू शकतो। असे टोटल 9595 पदांसाठी या ठिकाणी पोलीस शिपाई पदांसाठी या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेली आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चेक करू शकतो। यानंतर अशाच पद्धतीने तुम्ही कारागृह शिपाई चालक रिक्त पदे, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त पदे, बाकीचे रिक्त पदे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये सर्वप्रथम घटकनिहाय जाहिरात आपण चेक करू शकतो। घटकनिहाय जाहिरात आपल्या जिल्हानिहाय किती व्हॅकन्सीज आहे आणि कोणकोणत्या कास्टसाठी किती व्हॅकन्सी आहे हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो। फॉर एक्झाम्पल घटकनिहाय जाहिरातवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल। यामध्ये पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल। यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो। जसं मी ठाणे शहर सिलेक्ट केलं तर ठाणे सिटीमध्ये कास्ट वाईज किती पदं आहे आपण या ठिकाणी चेक करू शकतो। जसं आपण इथे बघितलं टोटल 666 पदं साठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की कास्ट वाईज प्रत्येक कास्टसाठी किती पदं आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। मित्रांनो, तुम्ही पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई साठी किती व्हॅकन्सीज आहे कास्ट वाईज हे या ठिकाणी चेक करू शकता। जसं कारागृह शिपाई या ठिकाणी आपण सिलेक्ट केलं तर कारागृह मुंबई, कारागृह पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर किती व्हॅकन्सीज आहेत हे आपण चेक करू शकतो। जसं कारागृह नागपूरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पीडीएफ ओपन होईल। तुम्ही करू शकता कारागृह शिपाई नागपूर शहरासाठी टोटल जे पद आहे ते टोटल पदे या ठिकाणी 255 आहे आणि कास्ट वाईज किती पद आहे ते पण डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कास्ट वाईज तुम्ही या ठिकाणी तुमचे पद चेक करू शकता। राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई असेल, कारागृह शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक असेल किंवा पोलीस शिपाई असेल, तुमच्या जिल्हानिहाय तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि त्यानंतर ऍप्लिकेशन करू शकता। त्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करायचे आहे आणि अर्ज करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही इश्यू आला तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। याच्यानंतर अर्ज कसा करायचा यावरती एक सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहे। त्यासाठी मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।